बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधव हिची हकालपट्टी झाली आहे। यावरून सोशल मीडियावर बराच वाद रंगला। आर्याने निकीच्या कानफटात मारली, त्यामुळे तिला बिग बॉसनं घराबाहेरचा रस्ता दाखवला। पण बिग बॉसच्या इतिहासातील आर्या ही पहिली स्पर्धक नाहीये जिला घराबाहेरचा रस्ता बिग बॉस कडून दाखवण्यात आलाय। याआधी कोणाला बिग बॉसच्या घरातून हकलण्यात आलंय ते पाहूयात। यामध्ये सर्वात चर्चित स्पर्धक आहे ती म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वे। अभिनेत्री शिवानी सुर्वे ने कोणतीही मारहाण किंवा शिवीगाळ केली नसली तरी बिग बॉसने तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला होता। शिवानीने घरात प्रचंड हैदोस घातला होता। आरोग्याच्या कारणास्तव हे सगळं घडलं होतं। बिग बॉसने डॉक्टर आणि योग्य सेवा देऊनही शिवानी त्यावर नाखुश होती असं कारण समोर आलं। मात्र शिवानी ज्या पद्धतीने वागली, महेश मांजरेकर यांच्याशी बोलली, बिग बॉसशी बोलली, त्यानंतर तिला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। शिवानीची एक्झिट आणि हिना पांचाळची एंट्री हा बिग बॉस सीझन 2 मधल्या खेळामधला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता। आठवड्याभरानंतर शिवानीची बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री झाली होती। यातला दुसरा स्पर्धक आहे पराग कान्हेरे। परागने देखील आर्याप्रमाणेच त्याची सहस्पर्धक नेहा शितोळे हिला एका टास्क दरम्यान थोबाडीत मारल्याचा आरोप झाला। हा सीन देखील दाखवण्यात आला नव्हता, पण यानंतर परागला लगेचच घराबाहेर काढण्यात आलं। आर्याप्रमाणेच परागचे देखील इंटरव्ह्यू झालेले नाही, मात्र काही चॅनल्सने त्याचे नंतर मुलाखती घेतल्या। यामध्ये परागने आपली बाजू सर्वांसमोर मांडली होती। यामध्ये त्याने नेहाची माफी मागितल्याचंही म्हटलं होतं। बिग बॉसच्या घरात पराग आणि रुपाली यांची केमिस्ट्री खूप गाजली होती। बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी झालेले तिसरे स्पर्धक आहेत अभिजित बिचुकले। बिचुकले यांची रवानगी कोर्टाच्या आदेशानुसार झाली होती। कोर्टात चालू असलेल्या केसमुळे अभिजित बिचुकले यांना पोलीस घेऊन गेले होते। 2015 मधल्या एका केसमध्ये चेक बाउन्स प्रकरणात अरेस्ट वॉरंट जाहीर करण्यात आलं होतं। त्या अंतर्गत बिग बॉसच्या सेटवर पहिल्यांदाच पोलीस आले होते आणि अभिजित बिचुकले यांना घेऊन गेले। पण त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर अभिजित बिचुकले यांची बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री झाली। सध्या बिग बॉसच्या घरात तुमचा सर्वात नावडता खेळाडू असा कोणता आहे ज्याची घरातून ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे असे तुम्हाला वाटते ते कमेंटमध्ये सांगा। आणि कोणत्या कारणामुळे त्याला घराबाहेर काढलं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका। आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।